नमस्कार मंडळी, आज पुन्हा व्हॉइस ओव्हर ट्रेनिंगसाठी ठाण्याला जायचं आहे. नेहमीप्रमाणे आपली सवारी बुलेट भारी घेऊन मी निघालोय ठाण्याला. माझ्या घरापासून अगदीच 5 मिनिटांच्या अंतरावर हे प्राचीन शिव मंदिर आहे. लवकरच तिथेही आपण भेट देऊ. ठाण्याला जाताना मी माझ्या बुलेटची तहान भागवली. बुलेटची शक्ती जरी घोड्याची असली तरी हिचा खर्च मात्र सफेद हत्तीचा आहे. आज शनिवार असूनही शिलफाट्याला चांगलीच वाहतूक कोंडी आहे. या वाहनांच्या गर्दीला छेदत मी अखेर ठाण्याला पोहोचलो. आजचे सत्र 2 तासाचे होते. ते संपवून मला काही महत्त्वाची कामे उरकायची होती. पण त्याआधी राम मारुती रोडवर असलेल्या राजमाताचा वडापाव खाण्याची इच्छा झाली. इकडचं कोकम सरबत आणि वडापाव प्रसिद्ध आहेत. याच परिसरात माझी शाळा असल्याने जुन्या आठवणींचा रम्यपट डोळ्यासमोर उभा राहिला. कामाच्या व्यापात कधी 8:30 वाजले कळलेच नाही. घरी जाताना गावदेवीची पारंपरिक पद्धतीने बनवलेली मँगो आईस्क्रीम खाऊन जाऊ म्हटलं. 60 वर्ष जुनी ही चव ठाणेकरांना चांगलीच ठाऊक आहे. पण मी पोहोचेपर्यंत ती संपली होती. शेवटी तळापाळीचा रस्ता धरला. गावदेवी मैदानाच्या बाजूला ही माझी जुनी महापालिकेची शाळा. पहिली दुसरी मी इथेच शिकलो. महाराष्ट्रातच मराठी आणि मराठी शाळांची ही अशी दयनीय बिकट अवस्था. बराच उशीर झाल्यामुळे जागा मिळेल तिथे बुलेट पार्क केली आणि समोर दिसेल त्या दुकानात जाऊन बसलो. तसे पर्याय भरपूर होते पण वेळ नव्हता. मी कुल्फी फालुदा मागवला पण त्याने दिले भलतेच. पटापट पोटाला गार केले आणि तिथून निघालो. सध्या रमजानचा महिना असल्याने मुंब्रा मार्गे जाण्याचा विचार केला. सगळीकडेच रोषणाई होती. खाण्याच्या हॉटेलपासून बाजारपेठेपर्यंत माणसांची गर्दीच गर्दी उसळली होती. या गर्दीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांसोबत काही स्वयंसेवकही होतेच. कसाबसा त्या गर्दीतून मार्ग काढत शिळफाटा गाठला. पुन्हा डोंबिवलीत पोहोचायला मला आज 11 वाजले. बिल्डिंग खाली बुलेट पार्क करून मी घराकडे वळलो. अशा प्रकारे आजचे हे वर्तुळ पुन्हा येथे पूर्ण होत आहे. भेटूयात उद्या अंधेरीला.